in 1903 1903 साली द क्युरीज, जे क्युरी कुटुंबियांना, पियर क्युरी आणि मेरी क्युरी, अलॉंग विथ हेनरी बॅक्वेरेल यांच्यासह वेअर अवॉर्डेड द नोबल प्राइज. यांना लक्षात घ्या, नोबल प्राइज मिळालं फॉर फिजिक्स मधलं, भौतिक शास्त्रातलं, फॉर द डिस्कव्हरी ऑफ रेडियम अँड पोलोनियम. रेडियम आणि पोलोनियम याचा जो काही शोध लावला, या शोध लावल्याबद्दल फिजिक्स मधलं नोबल पारितोषिक कुणाला मिळालं? ह्या क्युरी कुटुंबियांना मिळालंच. क्युरी, द क्युरीज म्हणजे क्युरी कुटुंबीय, म्हणजे पियर क्युरी आणि मॅरी क्युरी यांना मिळालंच. पण त्याचबरोबर त्याच वर्षाचं नोबेल पारितोषिक हेनरी बॅक्वेरेलला पण मिळालं. कारण तुम्हाला माहित आहे की पियर क्युरी हे पॅरिसमध्ये या ठिकाणी संशोधन करतात, हा फ्रान्स मधला आहे. ह्यानं पण लक्षात घ्या रेडियमवर आणि या ठिकाणी लक्षात घ्या पोलोनियमवर संशोधन केलं होतं सेम कालखंडामध्ये, तोच कालखंड. आणि त्यांनी पण संशोधन केलं होतं. या दोघांनी पण एकाच विषयावर संशोधन केलं होतं आणि यश मिळवलेलं होतं. म्हणून द क्युरीज, पियर क्युरी आणि मेरी क्युरी, आणि त्याचबरोबर फ्रान्समधल्या हेनरी बॅक्वेरेल या दोघांनाही नोबेल प्राइज देऊन सन्मान करण्यात आलेलं होतं. आणि हा नोबेल पुरस्कार होता फिजिक्स बद्दल, फॉर द डिस्कव्हरी ऑफ रेडियम अँड पोलोनियम, रेडियम आणि पोलोनियमचा शोध लावल्याबद्दल. दे विश्ड, त्यांची अशी इच्छा होती, दे विश्ड म्हणजे द क्युरीज, त्यांची अशी इच्छा होती की लक्षात, दे म्हणजे कोण सांगा सर? हे नोबेल पुरस्कार मिळालेली माणसं म्हणा किंवा ही सगळी माणसं, ह्या सगळ्यांचा, दे याचा अर्थ हे सगळ्या लोकांचा, पीपल. इथं देचा अर्थ काय लक्षात घ्या? पीपल असा त्याचा अर्थ आहे, लक्षात घ्या. पीपल विश्ड, लोकांची अशी इच्छा होती की दे कुड हॅव पेटेंटेड. दे म्हणजे कोण सांगा सर? दे म्हणजे हे क्युरीज. दे म्हणजे कोण सांगा सर? क्युरीज. लोकांची अशी इच्छा होती की त्यांनी, क्युरी कुटुंबियांनी, कुड हॅव पेटेंटेड देअर डिस्कव्हरी, आपल्या शोधाचं पेटेंट रजिस्टर करावं. पेटेंट केलं म्हणजे काय होतं की हा संशोधन माझं आहे आणि हे संशोधन तुम्ही कुठल्या औषधासाठी वगैरे वापरणार असाल तर त्यातून जो मिळणारे थोडेफार 4 पैसे आहेत ते मला मिळाले पाहिजे. जे प्रचंड सर, आणि असं आयुष्यभर मिळत राहते, मेल्यानंतर सुद्धा पैसे मिळत राहतात, मेल्यानंतर सुद्धा पेटेंट जर रजिस्टर केलं तर. मग या ठिकाणी लोकांची अशी इच्छा होती की बाबा ह्या क्युरी कुटुंबियांनी गरिबीत जीवन काढले की त्यांनी लक्षात घ्या आपल्या संशोधनाचं पेटेंट करावं, PATENT, आपल्या संशोधनाचं पेटेंट घ्यावं अँड बिकम रिच, आणि श्रीमंत बनावं अशी लोकांची इच्छा होती, लक्षात घ्या. बट दिस नोबेल वुमन, पण ही मोठ्या मनाची बाई, ही तर नोबेलचा अर्थ ग्रेट म्हणूया सर, ग्रेट, ती महान बाई जी आहे, लक्षात घ्या, रिफ्युज्ड टू डू सो, तिनं तसं करायला नकार दिला. टू रिफ्यूज म्हणजे टू से नो, तिनं तसं करायला, लक्षात घ्या, नकार दिला. ती काय म्हणाली सांगा सर? ती म्हणाली नाही, पेटेंट करणार का नाही, पेटेंट बनून ती श्रीमंत बनवू शकली असती. आज रेडियमचा वापर किती होतो, जे आज कुणी पण जर रेडियम वापरलं तरी तिला त्याच्यातले पैसे गेले असते, लक्षात घ्या, त्याच्या अकाउंटला जमा झाले असते जर तिनं पेटेंट केलं असतं तर. लोकांनी सांगितलं, लोकांची इच्छा होती की गरिबीमध्ये आयुष्य काढलं पियर क्युरीनी, मेरी क्युरीनी, की तुम्ही पेटेंट करा तुमच्या संशोधनाचं आणि श्रीमंत बना. ते श्रीमंत बनू शकले असते, कुड हॅव, जर त्यांनी पेटेंट केलं असतं आणि करू शकले असते, ते पेटेंट करू शकले असते आणि श्रीमंत बनू शकले असते. बट दिस नोबेल वुमेन रिफ्यूज टू डू सो, पण या महान स्त्रीनं तसं करायला नकार दिला. अँड गेव इट फ्री टू द वर्ल्ड, आणि तिनं ते आपलं संशोधन जगाला मोफत दिलं. नको म्हणली मला याचे काही पैसे वगैरे काही नको, जगाला मोफत दिलं. टू बी युज्ड प्रॉपरली, ह्याचा योग्य रीतीनं वापर करा, ह्या रेडियमचा योग्य रीतीनं वापर करा, उपचारासाठी करा, योग्य रीतीनं वापर करा, म्हणून जगाला तिनं या ठिकाणी मोफत दिलं, लक्षात घ्या. इन 1906 साली एक दुःखद घटना झाली तिच्या जीवनामध्ये. पियर वॉज नॉक्ड डाऊन. पियर म्हणजे तिचा नवरा, तिच्या नवऱ्याला, लक्षात घ्या, धक्का दिला गेला. कुणी? अँड किल्ड बाय अ हॉर्स ड्रॉन वॅगन. ही घोडागाडी जी असते, लक्षात घ्या, म्हणजे लक्षात घ्या, ज्या गाडीला घोड्याने ओढलं जातं, खेचलं जातं, म्हणजे वॅगन म्हणजे काय? अ व्हेइकल विथ 4 व्हील्स अँड हॉर्सेस. रथ वगैरे बघतो बघा त्या टाईप.
असं वाहन ज्याला 4 चाकं असतात आणि घोडे असतात अशाला वॅगन म्हणतात. आणि घोड्यानं खेचली जाणारी जी गाडी आहे त्याला घोडागाडी आपण म्हणूया, लक्षात घ्या. त्या घोडागाडीचा धक्का बसला, नॉक्ड डाऊन. टू नॉक डाऊन म्हणजे काय? ऍक्ट ऑफ फॉलिंग टू ग्राउंड. त्या घोडागाडीनं, लक्षात घ्या, या पियरला धक्का दिला आणि पियर जमिनीवर पडला आणि मेला. ऍक्सिडेंट झाला. लक्षात घ्या, ही जी घोडागाडी आहे या घोडागाडीनं पियर क्युरीला धक्का दिला, पियर क्युरी जमिनीवर पडला आणि तो मेला. लक्षात घ्या, बरोबर. आणि मग मेरी क्लंग टू हिज लाईफलेस बॉडी. ही जी मेरी आहे, मेरी क्युरी, ती या निर्जीव शरीराला, आपल्या नवऱ्याच्या निर्जीव शरीराला बिलगून राहिली, चिटकून राहिली. लक्षात घ्या, क्लंग मूळ शब्द आहे क्लिंग, बिलगून राहणे, टू गेट व्हेरी क्लोज. ह्या निर्जीव शरीराला अशी तिने मिठी मारली म्हणा सर. अँड रिमेन्ड डिस्कॉन्सोलेट. आणि ती, लक्षात घ्या, अत्यंत निराश झाली, व्हेरी डिप्रेस्ड. डिस्कन्सोलेट, सँड बियॉन्ड कम्फर्ट, म्हणजे तिचं सांत्वन करता येणार नाही अशा दुःखात ती गळून गेली, दुःखात ती बुडून गेली. लक्षात घ्या, तिनं त्या आपल्या नवऱ्याच्या निर्जीव देहाला मिठी मारली आणि ती, लक्षात घ्या, अशी अत्यंत निराश, अत्यंत, लक्षात घ्या, शोकात, शोकसागरात बुडून गेली. लक्षात घ्या, ती सांत्वन करण्याच्याही ती पलीकडं या ठिकाणी गेली. लक्षात घ्या. पण असं असताना तिचा नवरा वारला केव्हा बघा सर? 1906 साली वारला. बरोबर तिला सर. या ठिकाणी इन 1911, 1911 साली मेरी वॉज अवॉर्डेड द नोबेल प्राइज फॉर द सेकंड टाइम. दिस वॉज फॉर केमिस्ट्री. नवरा वारला, तिनं तरी देखील तिनं चिकाटीनं आपलं संशोधन पुन्हा चालू ठेवलं, दुसरा नोबेल पुरस्कार मिळाला. लक्षात घ्या, इन 1911, 1911 साली मेरी वॉज अवॉर्डेड द नोबेल प्राइज फॉर द सेकंड टाइम. या लक्षात घ्या, मेरी क्युरीला दुसऱ्यांदा नोबेल पुरस्कार मिळाला. अँड दिस वॉज फॉर द केमिस्ट्री. हा रसायनशास्त्रामधला होता, पहिला भौतिक शास्त्रातला होता, फिजिक्स मधला. ही जर लक्षात घ्या, मॅडम क्युरी रिमेन्ड कम्पॅरेटिव्हली पुअर. ह्या ज्या मॅडम क्युरी आहेत, लक्षात घ्या, त्या तुलनात्मक दृष्ट्या गरीबच राहिल्या. कारण त्यांनी पेटेंट केलं होतं का? नाही. त्याला पैसे मिळत होते का? नाही. तर तुलनात्मक दृष्ट्या गरीबच राहिल्या. वेन आस्क्ड, जेव्हा त्यांना विचारलं, व्हाय शी डिड नॉट मेक मनी बाय हर डिस्कव्हरीज, आपल्या संशोधनामधून त्यांनी पैसे का मिळवले नाहीत, आपल्या संशोधनामधून त्यांनी पैसे का मिळवले नाहीत असं जेव्हा त्यांना विचारलं, टू मेक मनी म्हणजे पैसे कमावणे, शी रिप्लाइड, तिनं उत्तर दिलं. रिप्लाइडचा मूळ शब्द टू रिप्लाय. तिनं उत्तर दिलं, आय एम वर्किंग फॉर सायन्स. ती म्हणली, मी विज्ञानासाठी काम करते. अँड रेडियम बिलॉंग्स टू द पीपल, आणि रेडियम हे लोकांच्या मालकीचं आहे, नॉट टू मी, माझ्या मालकीचं नाही आहे. हे रेडियम लोकांच्या मालकीचं आहे, हे माझ्या मालकीचं नाहीये. लक्षात घ्या, मी विज्ञानासाठी काम करते आणि म्हणून मी माझ्या संशोधनामधून पैसे मिळवले नाहीत असं तिनं सांगितलं. लक्षात घ्या, आपण बघतोय, लक्षात घ्या, की किती उदात्त बाई होती. आणि ही जी आहे मेरी क्युरी, ती वारली. लक्षात घ्या, ही बातमी तिची मी मुद्दामून टाकलेली आहे. लक्षात घ्या, तिकडल्या वर्तमानपत्राच्या मध्ये हे कसं, MME म्हणजे मॅडम. लक्षात घ्या, मॅडम मेरी क्युरी असं ते आहे बघा सर. तिच्यावरती लेख कसा फोटो हा, आणि तिच्यावर कसं पेपरमध्ये ते आलेलं आहे, डेड म्हणून. लक्षात घ्या, असं आलेलं आहे, बरोबर ना. तर इन 1934, 1934 साली, लक्षात घ्या, 1934 साली काय वय होतं बघा सर. तिचा जन्म केव्हा झाला आपण बघितलंय का बघा सर. तिचा जन्म जरा बघूया. हे थोडस असं आपलं संशोधनात्मक, लक्षात घ्या, आपला विचार पाहिजे. किती वर्षाची असताना ती मेली, जर आपण हुडकून काढूया ना. 1867 ला तिचा जन्म झाला बघा. 1867 साली तिचा जन्म झाला. आणि आता 1867 हा आकडा आपण लक्षात ठेवूया. आणि ती वारली केव्हा आता आपण ते बघूया. लक्षात घ्या, बरोबर आहे ना. तर इथे 1911 ला बघा सर, 1911 बरोबर आहे. आणि 1867 लक्षात आलं का बघा सर. या ठिकाणी आपण पाहतो आहोत, राईट. या ठिकाणी तर इथे बघा आपण सबस्ट्रॅक्शन करूया. इथे एक्स्ट्रा घेतले 1, 11 मधून 7 गेले
1867ला, त्याला 1911ला नोबेल प्राइज मिळाला ना सर, लक्षात घ्या. त्यामुळे आपण, तिचा मृत्यू केव्हा झाला बघा सर, या ठिकाणी 1934. मग 1934 आणि 1867 हे सबस्ट्रॅक्शन करूया. तिचं वय किती होतं आपल्याला कळू शकेल, बरोबर आहे ना. मग 14 मधून लक्षात घ्या 7 गेले, बरोबर आहे, 7च उरले. पुन्हा एकदा राहील, 13 मधून लक्षात घ्या 7 गेले, 13 मधून लक्षात घ्या 7 गेले, 6 उरले, बरोबर आहे सर. आणि 67 वर्षाची स्त्री होती, 67 इयर्स ओल्ड. 2 वेळा नोबेल अवॉर्ड, 2 वेळा नोबेल पुरस्कार तिला मिळाला, लक्षात घ्या. 67 वर्ष संशोधन केलं, अत्यंत गरिबीमध्ये जीवन जगली, लक्षात घ्या, बरोबर आहे ना. आणि 1934 साली द हेल्थ ऑफ मेरी क्युरी फेल्ड. मेरी क्युरीची तब्येत ढासळली, लक्षात घ्या, तिचं आरोग्य बिघडलं. अँड इन द जुलै ऑफ दॅट इयर, आणि त्या वर्षाच्या जुलै महिन्यामध्ये, जन्म नोव्हेंबरचा आहे बघा, जन्म नोव्हेंबरचा आहे आणि मृत्यू जुलै मधला आहे. आणि त्या वर्षाच्या जुलै महिन्यामध्ये दिस ग्रेट सायंटिस्ट, ही जी महान शास्त्रज्ञ आहे, who had given her life for the cause of science and humanity, ज्या शास्त्रज्ञांनी, लक्षात घ्या, विज्ञान आणि मानवतेच्या कार्यासाठी आपलं सगळं जे आयुष्य दिलं, हे महान शास्त्रज्ञ डाईड. हे वाक्य कसं आहे बघा सर, दिस ग्रेट सायंटिस्ट डाईड, हे वाक्य एक जर, हा मेन क्लॉज आहे, मुख्य वाक्य. हे मुख्य वाक्य काय सांगा, दिस ग्रेट सायंटिस्ट डाईड, हा महान शास्त्रज्ञ मेला, हे मेन क्लॉज. आणि सबऑर्डिनेट क्लॉज कुठला, हु हॅड गिवन हर लाईफ फॉर द कॉज ऑफ सायन्स अँड ह्युमॅनिटी, ज्या महान शास्त्रज्ञांनी विज्ञान आणि मानवतेच्या कार्यासाठी सारं आपलं आयुष्य दिलं, त्या, लक्षात घ्या, महान शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला 1934च्या जुलै महिन्यामध्ये. इन एव्हरी ग्रेट मेन अँड वुमेन, प्रत्येक महान स्त्री पुरुषामध्ये देर इज अ कंपल्सिव्ह डिझायर, एक अशी, लक्षात घ्या, अनकंट्रोलेबल, लिमिटलेस इच्छा असते, अमर्याद इच्छा असते. प्रत्येक महान स्त्री पुरुषामध्ये, कुठलाही महान स्त्री पुरुष असू दे, प्रत्येक महान स्त्री पुरुषामध्ये अशी लिमिटलेस, अमर्याद इच्छा असते टू डिस्कवर द ट्रूथ, सत्याचा शोध लावण्याची. आणि मॅडम क्युरी, हू परस्युड हर लाईफ्स गोल विथ ग्रेट करेज, एन्ड्युरन्स, dedication and strength of character is a living example of this statement. लक्षात घ्या, ह्या ज्या मॅडम क्युरी आहेत, त्यांनी, लक्षात घ्या, आपल्या जीवनाच्या उद्दिष्टाचा, लक्षात घ्या, पाठपुरावा केला. परस्यू म्हणजे पाठपुरावा करणे. आपल्या जीवनातल्या ध्येयाचा त्यांनी पाठपुरावा केला. रेडियमचा शोध घ्यायचा आहे, लक्षात घ्या, आपल्या ध्येयाचा त्यांनी पाठपुरावा केला. विथ ग्रेट करेज, मोठ्या धाडसाने, एन्ड्युरन्स, मोठ्या सहनशक्तीनं, डेडिकेशन, समर्पण वृत्तीनं, अँड स्ट्रेंथ ऑफ कॅरेक्टर, आणि कणखर अशा स्वभावानिशी, या ठिकाणी त्यांनी आपल्या जीवनातल्या ध्येयाचा पाठपुरावा केला. आणि अशा ज्या, लक्षात घ्या, मॅडम क्युरी आहेत, इज अ लिव्हिंग एक्झाम्पल ऑफ दिस स्टेटमेंट, ते या वाक्याचे एक मूर्तिमंत उदाहरण आहे. मेन क्लॉज कुठला सांगा सर, मॅडम क्युरी इज अ लिव्हिंग एक्झाम्पल ऑफ दिस स्टेटमेंट, हे अखंड वाक्य झालं बघा. हे मेन क्लॉज. मेन क्लॉज काय आहे, मॅडम क्युरी इज अ लिव्हिंग एक्झाम्पल ऑफ दिस स्टेटमेंट. मॅडम क्युरी ह्या वाक्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे, एक जिवंत उदाहरण आहे, असं हे वाक्य झालं. मॅडम क्युरी हा करता, इज हे क्रियापद वर्ब. मॅडम क्युरी इज अ लिव्हिंग एक्झाम्पल ऑफ दिस स्टेटमेंट. मॅडम क्युरी ह्या वाक्याचं एक जिवंत मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि लक्षात घ्या, सबऑर्डिनेट क्लॉज कुठला, हु परस्युड हर लाईफ्स गोल, ज्या मॅडम क्युरीने आपल्या जीवनाच्या उद्दिष्टाचा पाठपुरावा केला. विथ ग्रेट करेज, मोठ्या धाडसाने, एन्ड्युरन्स, सहनशक्तीनं, मोठ्या सहनशक्तीनं, विथ ग्रेट डेडिकेशन, मोठ्या समर्पण वृत्तीनं, अँड स्ट्रेंथ ऑफ कॅरेक्टर, अत्यंत कणखर स्वभावाने, लक्षात घ्या, अगदी फर्म डिसिजन घेऊन त्यांनी, लक्षात घ्या, आपलं कार्य पार पाडलं. आणि अशा प्रकारच्या मॅडम क्युरी इज अ लिव्हिंग एक्झाम्पल ऑफ दिस स्टेटमेंट, ह्या वाक्याचे एक ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. लक्षात घ्या, कुठलं वाक्य सांगा सर, कुठल्या वाक्याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहेत, तर हे वाक्य बघा सर, ते In every great man and woman, there is a compulsive desire to discover the truth.
प्रत्येक महान स्त्री पुरुषामध्ये सत्याचा शोध लावण्याची एक अमर्याद इच्छा असते. आणि ह्या वाक्याचं ते मूर्तिमंत उदाहरण आहे, लिव्हिंग एक्झाम्पल आहे. ते उत्तम उदाहरण आहे ह्या वाक्याचं, की प्रत्येक महान स्त्री पुरुषामध्ये सत्य शोधण्याची एक अमर्याद इच्छा असते. आणि ह्या वाक्याचं ते मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि तरी लक्षात घ्या, आपल्या हे जीवनाचं ध्येय होतं सत्य शोधणं, हुडकून काढणं. त्या मोठ्या धाडसानी, मोठ्या सहनशक्तीनं, समर्पण वृत्तीनं आणि कणखर स्वभावाने तरी त्याचा आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करून आपलं संशोधन लक्षात घ्या पूर्ण केलं. आणि अशा मॅडम क्युरी ह्या लक्षात घ्या की अशा या वाक्याच्या जिवंत उदाहरण आहेत, मूर्तिमंत उदाहरण आहेत. लक्षात घ्या, देअर आर ऑल्सो मेन अँड वुमेन, असे काही स्त्री पुरुष आहेत हू शो एक्स्ट्रीम करेज, जे अत्यंत मोठं धाडस दाखवतात. व्हेन दे आर फेस टू फेस विथ ग्रेट डेंजर, जेव्हा त्यांच्या समोरासमोर मोठा धोका असतो, जेव्हा ते मोठ्या धोक्याला तोंड देत असतात, तेव्हा सुद्धा अत्यंत धाडस दाखवणारे काही स्त्री पुरुष असतात. लक्षात घ्या, मला एक स्टोरी आठवती, लक्षात घ्या, मला ती सांगावीशी वाटते की अत्यंत मोठ्या धोक्याला समोरासमोर तोंड देत असताना आमच्या मिरजेमध्ये, बरं का, आमच्या मिरजेमध्ये कन्नड शाळा आहे. इकडे पंढरपूर रस्त्याला एक कन्नड शाळा आहे. आणि मधली सुट्टी झाली होती आणि सगळी मुलं काय करायची माहितीये का तुम्हाला, की तिथंच एक पडकी इमारत होती, म्हणजे काही कायद्याचा अशी स्लॅब वगैरे पडलेलं होतं, स्लॅब वगैरे घातलेलं होतं. आणि पण लक्षात घ्या, काही पूर्व बांधकाम झालेलं नव्हतं, काही लिगल प्रॉब्लेम्स होते, कायदेशीर काही प्रॉब्लेम्स होते. आणि काय झालं तुम्हाला माहित आहे, त्या मधल्या सुट्टीमध्ये सगळी मुलं अशी खेळत होती. ते जे काही अर्धवट बांधकाम झालेलं, ते जे काही इमारत होती तिथं खेळत होती, पळत होती. आणि फाडकन आवाज आला आणि मुलांना तर स्लॅब पडलं खाली, स्लॅब खाली कोसळलं. काही मुलं त्या स्लॅबच्या खाली असू शकतात ना, ते स्लॅब सगळं कोसळलं. लक्षात घ्या, सगळं. आणि सगळी मुलं पळून चालली, सगळी मुलं पळून चालली. त्यावेळेला शिवाजी पुतळ्याजवळ राहणारा एक मुलगा होता आणि तो मुलगा त्या शाळेत शिकत होता. फारसा कधी शाळेत यायचा नाही, हॉटेलमध्ये काम करायचा असा मुलगा होता. लक्षात घ्या. आणि तिथं जो होता तो म्हणला, थांबा, पळून जाऊ नका म्हणला, त्या स्लॅब खाली काही मुलं असू शकतील म्हणलं, त्यांना वाचवलं पाहिजे, या इकडं परत म्हणला सगळे. तर सगळ्या मुलांना बोलवून घेतलं. लक्षात घ्या, प्रचंड मोठा धोका होता. सगळ्या मुलांना उचला म्हणलाय स्लॅब. आणि जसं लक्षात घ्या, श्रीकृष्णानं आपल्या करंगळीनं गोवर्धन पर्वत उचलला होता. लक्षात घ्या, तसं लक्षात घ्या, प्रत्येकाने आपलं बोट लावला, हात लावला आणि तो अखंड स्लॅब उचलला. सगळ्या शेकडो मुलांनी स्लॅब उचलला. तो मला सोडू नका म्हणला, मी आत घुसतोय म्हणला, मी पोकाडतो म्हणला बाहेर जखमी लोकांना. आणि ते पोरग घुसलं. लक्षात घ्या सर, विथ ग्रेट डेंजर, मोठ्या धोक्यानं. लक्षात घ्या, ते समोर मोठा धोका होता, स्लॅब खाली पडत, ते मी मरणार होतं, पण ते घुसलं आतमध्ये. आणि एक एक पोराला लक्षात घ्या असं ओढून आणलं, त्याला खांद्यावर टाकून आणलं. आणि लक्षात घ्या, त्यानं 6-7 मुलांना त्यांनी बाहेर काढलं. सगळं अंग रक्तबंबाळ झालं, त्याचा पांढरा शर्ट सगळा लालबंद झालता रक्ताने. 6-7 पोरांना त्यांनी बाहेर काढलं. त्यातले 2 जागेवरच मेले होते, पण 5 वाचले. लक्षात घ्या. आणि अत्यंत मोठ्या धोक्याने, लक्षात घ्या, आणि अत्यंत मोठ्या धोक्याने, लक्षात घ्या, समोर असताना सुद्धा अत्यंत धाडसाने, लक्षात घ्या, काही स्त्री पुरुष या ठिकाणी काम करतात. बर, ग्रेटर इज द करेज ऑफ मेन अँड वुमेन, पण अधिक मोठं धाडस त्या स्त्री पुरुषांचं आहे, हु डिस्प्ले अ स्ट्रेंथ ऑफ माइंड, जे लक्षात घ्या मनाची ताकद दाखवतात. दॅट इज नॉट डिफिटेड बाय एक्स्ट्रीमली हॉस्टाईल ऑर अनफेवरेबल कंडिशन्स ऑफ लाईफ. जीवनाच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, जीवनाच्या अत्यंत विरोधी अशा परिस्थितीमध्ये पराभूत न होता प्रचंड मनाची ताकद दाखवणारे काही स्त्री पुरुष असतात. लक्षात घ्या. अँड मॅडम क्युरी सर्टनली बिलॉंग्स टू दिस लॅटर ग्रुप. आणि मॅडम क्युरी जे आहेत त्या नंतरच्या गटाशी, लक्षात घ्या, संबंधित आहेत, हे खात्रीनं. का सांगा, कारण महान स्त्री पुरुष, लक्षात घ्या, जे आहेत ते प्रचंड धोका समोर असताना काम करण्याचं धाडस दाखवतातच. परंतु लक्षात घ्या की अत्यंत प्रतिकूल आणि अत्यंत विरोधी परिस्थितीनं
पराभूत जर व्हायचं नसेल तर अत्यंत प्रचंड मोठी मनाची ताकद लागते आणि ते ताकद दाखवणारे काही स्त्री पुरुष, धाडसी स्त्री पुरुष आहेत, ते अत्यंत धाडसी असतात, ते ग्रेटर द करेज असतात. आणि मॅडम क्युरी ज्या आहेत त्या अशा स्वरूपाच्या होत्या ज्यांची अत्यंत मनाची ताकद मोठी होती, अत्यंत विरोधी आणि अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीनं पराभूत न होण्यासाठी जी लागती मनाची प्रचंड मोठी ताकद, ती प्रचंड मोठी ताकद त्या मॅडम क्युरीकडे होती. आणि म्हणून मॅडम क्युरी निश्चितपणाने ह्या नंतरच्या गटाशी संबंधित आहेत. लक्षात घ्या, म्हणजे जे प्रचंड मोठी मनाची ताकद असणारे आहेत त्या गटाशी त्या संबंधित आहेत असं मला वाटतं. लक्षात घ्या. तर अशा प्रकारे आपण मॅडम क्युरीचा हा धडा बघितला. खूपच छान. या धड्यापासून आपल्याला खूप शिकायचं आहे. बरं सर, या धड्याच्या प्रत्येक गोष्टीतून, तिच्या लहानपणातून, तिच्या संशोधनातून, तिच्या गरिबीमधून, तिच्या कष्टामधून, नवरा वारल्यानंतर सुद्धा त्या दुःखाच्या महासागरातून सावरून पुन्हा संशोधनाची कास धरून, लक्षात घ्या, पुन्हा हे सगळं प्रत्येक गोष्ट शिकायची आहे. दुःख, गरिबी, दारिद्र्य, निराशा यावर मात कशी करायची, तर ती मेरी क्युरी सारखी करायची. लक्षात घ्या, असं अनेक गोष्टी या मेरी क्युरीकडून आपण शिकू शकतो. लहान असताना सुद्धा, या लहानपणी तिनं, लक्षात घ्या, आया म्हणून काम केलं. लक्षात घ्या, आणि तिनं पैसे कमवून अत्यंत चांगल्या पॅरिस युनिव्हर्सिटीमध्ये तिनं शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला, घेतलं तिनं. लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी, तिचं लहानपण, तिचं तारुण्यपण, तिचं लग्न, तिचं संशोधन, गरिबी विरुद्धचा लढा, ह्या सगळ्यातून आपल्याला खूप काही शिकायचं आहे आणि खूप, लक्षात घ्या, मोठं व्हायचं आहे. आणि हे जे धडे असतात, हा जो, लक्षात घ्या, चारित्र्य, हे जे चरित्र असतं, लक्षात घ्या, ह्यातून खूप काही शिकायचं असतं आणि आपल्याला ह्यांच्यासारखं होण्याचा तुम्ही आम्ही प्रयत्न करायचा आहे. लक्षात घ्या. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.